माझे सहकारी राज्यमंत्री रणजित पाटील आणि दीपक केसरकर, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री महादेव जानकर, या विभागाचे आमदार सन्माननीय श्री राज पुरोहित, श्री अमीन पटेल, मुंबईचे महापौर श्री विश्वनाथ महाडेश्वर, अपर मुख्य सचिव गृह श्री सुनील पोरवाल, मुंबई पोलिसांच्या या कुटुंबाचे प्रमुख मुंबईचे पोलीस आयुक्त श्री दत्ता पळसलगीकर, या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई पोलीस फाउंडेशनचे सर्व ट्रस्टी, पोलीस कुटुंबीय आणि उपस्थित विधानमंडळातील माझे सहकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं तर अनेक चांगल्या उपक्रमांची सुरुवात ही मुंबई पोलिसांनी केली आणि मुंबई पोलिसांचं जे नाव लौकिक आहे, जगातल्या उत्तम पोलीस फोर्सपैकी एक असा मुंबईचा पोलीस फोर्स समजला जातो, त्या नावलौकिकात अजून भर पडेल अशा प्रकारच्या उपक्रमांची सुरुवात आज मुंबई पोलिसने केली आहे। त्याबद्दल मी मुंबईचे आयुक्त श्री दत्ता पळसलगीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। मी नेहमी असं म्हणतो की इंग्रजांच्या काळामध्ये पोलीस दलाची निर्मिती झाली की भारतीयांवर राज्य करता यावं याकरता। पोलीस दलाच्या माध्यमातून केवळ कायदा आणि सुव्यवस्था नाही, तर आपलं राज्य सुरक्षित राहिलं पाहिजे आणि भारतीयांवर आपल्याला आपलं राज्य करता आलं पाहिजे, याकरता पोलीस दलाची निर्मिती त्या काळात झाली। पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पोलिसांचं कार्य हे राज्य करण्याचं नाही आहे, राज्य टिकवण्याचं देखील नाही आहे, तर पोलिसांचं कार्य हे सेवा पुरवण्याचं आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जी जी काही मदत करता येईल ते कशा प्रकारे निर्धोक अशा प्रकारचं जीवन सामान्य माणसाला जगता येईल याकरता आवश्यक ते वातावरण तयार करायचं आणि त्याच वेळी सामान्य माणसाच्या मालमत्तेला किंवा त्याला स्वतःला कुठलाही धोका निर्माण होणारी जी कुठली शक्ती असेल ती शक्ती नेस्तनाबूत करायची, अशा प्रकारचं सेवेचं कार्य हे पोलीस दलाकडे आलं आणि शासकाकडनं सेवकापर्यंतची एक वेगळी भूमिका ही पोलीस दलाने स्वीकारली। आणि आज खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर विशेषतः मुंबई पोलीस दलानं ज्या प्रकारे मुंबईची सेवा केली आहे, मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच वेळी जगातील ज्या वाईट शक्ती आहेत त्या वाईट शक्तींकरता देखील एक महत्त्वाचं केंद्र हे मुंबई आहे। आणि म्हणून सातत्याने कुठल्या ना कुठल्या धोक्याचा सामना मुंबई शहर करत असतं, परंतु तो धोका सफल होऊ नये याकरता अतिशय डिस्क्रिटली काम 24 तास मुंबई पोलीस करत असतं आणि त्यातनं नागरिकांना जाणव न देता सेफ्टीचं परसेप्शन राहिलं पाहिजे आणि त्याच वेळी ती जी सेफ्टी आहे ती प्रत्यक्षात देखील जमिनीवर असली पाहिजे, असं एक जिकरीचं काम हे मुंबई पोलिसांना करावं लागतं। आणि म्हणून या संपूर्ण कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 2-3 वर्षामध्ये मुंबई पोलिसांनी जर काही केलं असेल तर मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा अवलंब हा मुंबई पोलिसांनी सुरू केला। आणि मला असं वाटतं की तंत्रज्ञानाने अनेक फायदे हे आपल्याला त्या ठिकाणी होतात। त्याने एफिशियन्सी येते, त्याने ट्रान्सपरन्सी येते। तंत्रज्ञान जे असतं हे व्यक्तीचा भेद करत नाही,
ते जातीचा भेद करत नाही, ते समाजाचा भेद करत नाही, ते धर्माचा भेद करत नाही, ते लिंगाचा भेद करत नाही। त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या उपयोगातून जे आपलं पोलिसिंग आहे हे अधिक बिनचूक कसं करता येईल, हे अधिक एफिशियंट कसं करता येईल आणि अधिक ट्रान्सपरंट कसं करता येईल, हा प्रयत्न मुंबई पोलिसांनी जाणीवपूर्वक केला। आणि विशेषतः CCTVचं जे नेटवर्क आपण उभं केलं, आज देशातलं सगळ्यात आधुनिक असं तंत्रज्ञान या CCTVच्या माध्यमातून मुंबईमध्ये आपण वापरतो आणि त्याचे अनेक उदाहरणं हे आपल्याला पाहायला मिळाले। त्यातनं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कंट्रोल करण्याकरता मुंबईत येणारे मोर्चे असतील, मुंबईत होणारे अपघात असतील, अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये किंवा अतिवृष्टी असेल, वेगवेगळे डिझास्टर्स असतील, ती कंट्रोल करणं, त्याचं मिटिगेशन करणं, त्याचं मॅपिंग करणं, क्विक रिस्पॉन्स देणं, अशा सगळ्या गोष्टी या CCTVच्या माध्यमातून आपल्याला गेल्या काही वर्षात करता आल्या। आणि सातत्याने त्यातनं एकीकडे गुन्ह्याचं प्रमाण कमी होत आहे आणि दुसरीकडे कन्व्हिक्शनचा रेट वाढतोय। आणि म्हणून पोलिसांच्या बद्दल चोरांच्या मनामध्ये भय, वाईट प्रवृत्तीच्या मनात भय आणि चांगल्या प्रवृत्तीच्या मनामध्ये आधार, अशा प्रकारचं काम हे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सातत्याने चाललाय। आज त्याला जोड म्हणून डायल 100 ही जी सिस्टीम आपण सुरू केली, डायल 100 ही सिस्टीम आधी पण होती, पण त्या सिस्टीम मध्ये आणि आताच्या सिस्टीम मधला फरक असा आहे की अधिक रिस्पॉन्सिव्ह सिस्टीम आहे, अधिक प्रेडिक्टेबल सिस्टीम आहे आणि पिन पॉइंटेडली काम करू शकेल। शेवटी एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा रिस्पॉन्स टाइम आपला किती आहे हा पोलिसिंग मध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो। आणि आज ही जी सिस्टीम उभी राहिली आहे, या सिस्टीममुळे डायल 100च्या माध्यमातून ज्यांनी फोन केलाय त्याच्या लोकेशन पासनं प्रत्येक गोष्ट तात्काळ पोलिसांना समजते, जवळात जवळ रिस्पॉन्स देणारा कोण आहे त्याच्याशी संपर्क त्यांना साधता येतो आणि त्यासोबत कॅमेरे ऑपरेट करून नेमकी घटना काय होते, घटनास्थळाची परिस्थिती काय आहे, हा एक तिसरा डोळा पोलिसांचा त्या घटनेवर नजर ठेवू शकतो आणि त्यातनं क्विक रिस्पॉन्सच्या माध्यमातून लोकांना त्या आपत्तीतनं बाहेर काढता येतं। अशा प्रकारची एक इंटिग्रेटेड डायल 100 सिस्टीम, जी कदाचित देशातली सगळ्यात अभिनव आणि जगातल्या उत्तम सिस्टीम पैकी एक अशा प्रकारची सिस्टीम आज याचं लोकार्पण आपण करतोय। मला विश्वास आहे की मुंबईतला कोणीही व्यक्ती आपत्तीत असला तर तो आता डायल 100 या ठिकाणी करताना कधी मागे पुढे पाहणार नाही। आणि दुसरं असं आहे की तंत्रज्ञानामुळे जशी सुविधा होते तशी अकाउंटेबिलिटी देखील येते। त्यामुळे कोणी फोन केला तर तो नोंदवला जाणार आहे, पोलिसांना कधी तो मिळाला याचं एनालिटिक्स आपल्याकडे असणार आहे, किती वेळामध्ये पोलीस पोहोचले याचं एनालिटिक्स आपल्याकडे असणार आहे। त्यामुळे पोलिसांचा रिस्पॉन्स देखील योग्य होता की नाही याचं मूल्यमापन पोलीस आयुक्तांना किंवा सहआयुक्तांना त्या ठिकाणी घेता येईल आणि त्याच्यातली सुधारणाही करता येईल। किंबहुना जर एखाद्या गाडीने रिस्पॉन्स दिला नाही तर त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन देखील घेता येईल। अशा प्रकारची एक डिपेंडेबल अतिशय चांगली सिस्टीम ही या ठिकाणी आपण सुरू केली आहे। त्यासोबत जी काही एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आपण सुरू केलेली आहे ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे। 45,000 पोलीस आणि अधिकारी, 50,000चा जवळजवळ हा फोर्स आहे आणि या फोर्समध्ये आतापर्यंत फोर्सच्या मॅनेजमेंटवर इतकं मोठा मॅनपॉवर खर्च होत होता। खरं म्हणजे जो मानव संसाधन आपल्याला पोलिसिंगच्या उपयोगात आणता येऊ शकतं ते आपण ऍडमिनिस्ट्रेशनवर खर्च करत होतो। आज ज्या प्रकारच्या या व्यवस्था उभ्या राहिल्या यातनं टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांवरचा ताण देखील कमी होणार आहे। म्हणजे मगाशी ज्यावेळेस मी ते सगळं बघत होतो तर साधं पोलिसांचा जो काही मेमो असतो, जे काही ब्रॉडकास्ट करायचं असतं, जी काही माहिती द्यायची असते ती माहिती देण्याकरता, टपाल देण्याकरता पूर्वी 35 पोलीस लागायचे। आता या सिस्टीममुळे केवळ 2 पोलीस त्याच्याकरता लागतात आणि 33 पोलीस पूर्णपणे मोकळे झालेले आहेत आणि उचित प्रमाणात योग्य वेळी संपूर्ण टपाल या इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जात आहे। त्यामुळे
पोलिसांच्या श्रमाची बचत होते आहे आणि त्यांनी जे योग्य काम केलं पाहिजे म्हणजे 35 पोलीस टपाल घेऊन पोलीस स्टेशन टू पोलीस स्टेशन फिरायच्या ऐवजी 2 पोलीस आपल्या खुर्चीवर बसून ते मॅनेज करतायत आणि इतर सगळे पोलीस पोलिसिंगच्या कामामध्ये त्या ठिकाणी आपल्याला व्यग्र झालेले दिसत आहेत. किंवा या पोलिसांचं जे काही ऑफिस मॅनेजमेंट आहे हे सगळं ऑनलाईन पद्धतीत झालंय. पोलिसांना जी डायरी किंवा पोलिसांना जो रिपोर्ट द्यावा लागतो तो ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे. संपूर्ण जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सगळी श्रम वाचवणारी आणि उचित गोष्टीवर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी उभी झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी सगळ्यात जास्त टाळ्या जर कशावर पडल्या असतील तर पोलिसांच्या 8 तासाच्या ड्युटीवर सर्वात जास्त टाळ्या पडल्या. आणि मला असं वाटतं की पोलिसांच्या पत्नी किंवा त्यांचे पती हे जर इथे असते तर त्याच्या चौपट टाळ्या पडल्या असत्या 8 तासाच्या ड्युटीवर. कारण मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं काम हे मुंबई पोलिसांनी आणि आयुक्तांनी पुढाकार घेऊन तिथे केलं. पण हे करत असताना जर तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर पोलिसांची संख्या न वाढवता आहे तो जो फोर्स आहे तो आपल्याला इफेक्टिव्हली एम्प्लॉय करता येतो, डिप्लॉय करता येतो आणि त्यातनं पोलिसांना देखील श्वास घ्यायला जागा मिळेल अशा प्रकारची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी करता येते. विशेषतः ज्या बायोमेट्रिक सिस्टीम्स आहेत या सिस्टीम अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आज महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यांनी CCTNS पूर्ण केला आणि क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ऍक्टिव्हेट करून सगळे पोलीस स्टेशन आपण एकमेकाशी जोडले आहेत, ते सेंट्रल सर्व्हरशी जोडले आहेत. आज सगळे FIR नोंदवल्यानंतर प्रत्येक क्रिमिनलची किंवा FIR मध्ये असलेल्या व्यक्तीची सगळी माहिती ही आपल्याकडे येते आणि त्यातनं एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये ऑफेन्स केलेला दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन पुन्हा ऑफेन्स करेल आणि सुटून जाईल अशा प्रकारची अवस्था आज राहिली नाही. पण याला सगळ्यात महत्त्वाची जोड जर काही आवश्यक होती तर ती बायोमेट्रिक्सची होती. कारण शेवटी नावं बदलता येतात पण फिंगरप्रिंट बदलता येत नाही, आयरिस बदलता येत नाहीत आणि त्यामुळे ही जी सिस्टीम आज सुरू झाली आहे आणि 2016 पासून सातत्याने एक मोठा डेटाबेस आज मुंबई पोलिसांजवळ तयार झाला आहे. महाराष्ट्र पोलिसात म्हणजे इतरत्र देखील तो डेटाबेस तयार करण्याची सुरुवात आपण करतोय आणि या सगळ्या गोष्टीचं इंटिग्रेशन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जे गुन्हेगार आहेत यांची इतकी चपखल माहिती ही पोलिसांजवळ उपलब्ध असेल की कोणाला गुन्हा केल्यानंतर वाचता येणार नाही, पळून जाता येणार नाही, ठिकठिकाणी गुन्हे करून सुटता येणार नाही. आणि म्हणून मला वाटतं तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम आणि सुंदर उपयोग हा या माध्यमातून केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम असतील, मग पोलीस दिदीचा उपक्रम असेल, आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात लहान मुलांच्या संदर्भात जी काही सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे ही मोठ्या प्रमाणात आता बाहेर येते आहे. ही पूर्वीच्या काळी देखील होत होती पण कोणी बोलत नव्हतं. समाजामध्ये देखील या संदर्भात एक प्रकारे न्यूनगंड होता, समाज बोलायला पुढे येत नव्हता आणि त्यातनं वेगवेगळे सर्वे जे झाले त्यात असं लक्षात आलं कुठे 60%, कुठे 70% मुलांना मुलींना लहानपणी अशा प्रकारच्या हॅरॅसमेंटला समोर जावं लागतं. आणि म्हणून त्यातनं त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत, त्या सांगितल्या पाहिजेत. त्यातनंच खऱ्या अर्थानं जे दोषी आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करू शकतो. आणि म्हणून हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की ज्यातनं लहान मुलांमध्ये जाणीव जागृती करून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवून त्यांनी बोललं पाहिजे आणि त्यांना अशा प्रकारचा लैंगिक त्रास देणारे जे कोणी असतील ते एक्सपोज झाले पाहिजे. हा एक चांगला उपक्रम आहे. शाळांमध्ये गुड टच बॅड टच असेल, या सगळ्या गोष्टी या जोपर्यंत आपल्या मुलांना आपण शिकवणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे गुन्हेगार हे खऱ्या अर्थानं एक्सपोज होणार नाही. आणि म्हणून हा देखील अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. विशेषतः पोलीस फाउंडेशन हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. पोलिसांच्या संदर्भात अनेक गोष्टी या ठिकाणी अलीकडच्या काळात आपल्याला कराव्या लागतात. मग पोलिसांच्या परिवारांचा विषय असेल, पोलिसांच्या राहण्याच्या जागा असतील, तिथले काही इमिजिएट विषय असतील किंवा एखादी गोष्ट जी रेग्युलर आपल्या कामांमध्ये करता येत नाही अशा गोष्टींकरता पोलीस फाउंडेशनचं एक अत्यंत चांगलं उपकरण आपल्याला प्राप्त झालं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला योग्य प्रकारे CSR देखील चॅनलाइज करता येईल. आज पोलिसांना मदत करायला अनेक लोक तयार असतात परंतु त्यांची मदत पोलिसांना प्रत्येक वेळी घेता येत नाही. त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, ते मदत का करतायत, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे असतात.
आणि एखादी तात्कालिक गोष्ट करायची असेल तर पोलिसांना जर आपण बजेटच्या रूटमधनं जायला सांगितलं तर आमचं बजेट वर्षातनं 3दा बनतं, मार्च, जुलै आणि डिसेंबर याच्यामध्ये जर पोलिसांनी काही मागणी केली तर आम्ही जुलै नंतर त्यांना सांगतो डिसेंबरमध्ये आमच्याकडे या, डिसेंबरमध्ये सांगतो मार्चमध्ये आमच्याकडे या. त्यामुळे अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींकरता खोळंबून राहावं लागतं. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या पोलिसांना ऑफ बजेट कराव्या लागतात. अशा अनेक गोष्टींकरता हे फाउंडेशन मदत करेलच, पण ज्यांना पोलिसांना मदत करायची आहे, ज्यांना CSR मधनं मदत करायची आहे, त्यांची योग्य स्क्रुटिनी करून ते जर योग्य लोक असतील तर त्यांचाही पैसा हा त्या फाउंडेशनमध्ये येईल आणि त्यातनं पोलिसांना अनेक प्रकारचे चांगले उपक्रम हे त्या ठिकाणी करता येतील. मला असं वाटतं की न्यूयॉर्क नंतर पहिला प्रयोग हा आपल्या देशामध्ये आता होतोय आणि मुंबईमध्ये होतोय. ही आनंदाची गोष्ट आहे. यातनं अनेक चांगले उपक्रम आपल्याला करता येतील. पोलिसांच्या पाल्यांकरता आपल्याला उपक्रम करता येतील. मला असं वाटतं की एक चांगली ही सुरुवात आज या निमित्ताने आपण केली आहे. खरं म्हणजे गेल्या 3-3.5 वर्षामध्ये या विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर पोलिसांच्या मदतीतून आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकलो आणि विशेषतः आज आमचा जो पोलीस आहे त्याचं जीवन सुकर झालं पाहिजे, त्यांचा घरांचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही योजना तयार केल्या, त्यांना स्वस्त लोन मिळेल, स्वतःचं घर घेता येईल अशा योजना आपण तयार केल्या आणि त्या माध्यमातून सर्व्हिस क्वार्टर्स असतील त्या मोठ्या प्रमाणात तयार करायच्या, खासगी घरं असतील ती मोठ्या प्रमाणात द्यायची, अशा अनेक योजना आपण चालवतो की ज्यातनं आमच्याकरता जे अविरत सेवा करतात त्यांच्या देखील जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडलं पाहिजे हा प्रयत्न हा सरकारचा देखील या निमित्ताने आहे. मी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे आमच्या मुंबई पोलीसवर आम्हाला गर्व आहे, कारण देशामध्ये अतिशय उत्तम काम करणारं अशा प्रकारचे दल आहे. पण हा पोलिसांचा या ठिकाणी गौरव करत असताना त्यांना एकच या निमित्ताने मी सूचना करतो की शेवटी अनेक वेळा आपण काम करत असताना अतिशय विपरीत अशा परिस्थितीमध्ये आणि विचित्र अशा लोकांसोबत आपला व्यवहार होतो आणि अनेक वेळा अशा विचित्र लोकांची व्यवहार करता करता आपल्यातली संवेदना ही कमी होत जाते आणि कोडगेपणा वाढत जातो. आपल्याला जर सेवा द्यायची असेल तर संवेदना महत्त्वाची असते आणि म्हणून कितीही विचित्र लोकांची आपण त्या ठिकाणी निगडीत असलो आणि त्यांच्यावर आपल्याला कारवाई करायची गरज पडली तरी देखील आपण त्या समाजाचा भाग आहोत की ज्या समाजाने तयार केलेल्या व्यवस्थेतनं आज आपण त्याच समाजाला सेवा देण्याकरता काम करतो आहोत आणि म्हणून आपली संवेदना ही सदैव जागृत राहिली पाहिजे. पोलीस दल हे संवेदनशीलच असलं पाहिजे आणि शेवटी आपण जे आहोत वी आर अ डिसिप्लिन फोर्स, वी आर ट्रेन टू बी डिसिप्लिन. पण जो सामान्य नागरिक आहे त्याला असं कुठलंही ट्रेनिंग नाही आहे, त्याला कुठलंही डिसिप्लिन नाही आहे, त्यामुळे तो आपल्याशी डिसिप्लिन वागेल अशा प्रकारचा विचार करणं हे देखील फार योग्य होणार नाही. आणि म्हणून तो कसाही असेल, गरीब असेल, लाचार असेल, अनपढ असेल, माहिती नसेल, अशा प्रकारचा जो व्यक्ती आपल्यापर्यंत येतो हा व्यक्ती याला सेवा देणं ही खरी आपली सेवा आहे. अशा भावातनं जर आपण काम केलं आणि आपली सेन्सिटिव्हिटी अधिक जर आपण वाढवली तर मुंबई पोलिसांचा नावलौकिक जो आज जगात आहे तो अधिक वाढेल आणि नंबर 1चं पोलीस आपण आहोतच, पण त्याही पेक्षा कोणत्या पोलिसांकडे पाहावं तर ते मुंबई पोलिसांकडे पाहावं अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निर्माण करता येईल. ती व्यवस्था आपण निर्माण करावी अशा प्रकारची सूचना विनंती मी आपल्याला करतो. पुन्हा एकदा मुंबईचे पोलीस आयुक्त श्री दत्ता पडसलगीकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या सगळ्या उपक्रमांकरता LNT असेल किंवा वेगवेगळे जी मंडळी आहे की ज्यांनी याच्याकरता मेहनत केली त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय चांगलं म्युझियम या ठिकाणी तयार होत आहे. त्याचे आर्किटेक्ट असतील, त्याचं जे कन्सेप्ट डिझाईन आहे, त्याचे जे काम करणारे लोक आहेत त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.